सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व तुम्हाला शुभेच्छा. वंशाचा दिवा. स्वप्न पाहिलं त्याने वर्चस्वाचं गायलं त्याने देशाचं गुणगान. स्वप्न पाहिलं त्याने वर्चस्वाचं गायलं त्याने देशाचं गुणगान. धाडसी होता बाबा त्याचा, शहीद झालेल्या पोराचं याद वाटे त्याला अभिमान. शहीद झालेल्या पोराचं याद वाटे त्याला अभिमान. निधड्या छातीवर त्यानं गोळीचा भार वाहिला. निधड्या छातीवर त्यानं गोळीचा भार वाहिला. एकुलते एक मुलगा त्याचा, तोही देशसेवेसाठी झिजला. देऊन सलामी त्या तिरंग्याला, अखेरचा श्वास त्याने घेतला. देऊन सलामी त्या तिरंग्याला, अखेरचा श्वास त्याने घेतला. शहीद जवान म्हणून आज त्याचा चौकामध्ये बॅनर लागला. प्रेम सखीवरती पण त्याने देशावरती प्रेम केलं. सारे करती प्रेम त्याने देशावरती प्रेम केलं. जगाला ओढून सांगे त्याचा बाबा, त्यांनी स्वतःला देशासाठी वाहिलं. माय त्याच्या आठवणी दारामध्ये अंबरटा फोडत होती. सजून आला होता लेख तिचा, मात्र ती त्याला शेवटचं पाहत होती. ठेवलं सरणावरती त्याला आणि तो वीर जवान अग्नीमध्ये भाजून गेला. ठेवलं सरणावरती त्याला आणि तो वीर जवान अग्नीमध्ये भाजून गेला. आज त्या बापानं, कारण एकच वंशाचा दिवा होता तोही आता विझून गेला. एकच वंशाचा दिवा होता तोही आता विझून गेला. आणि त्याची कवितेचा भाव खूप छान. देशभक्तीपर वातावरण करूया. खूप आभार कवींना उपलब्ध करून दिलं. जास्त वेळ न घेता सुरुवात करतोय माझ्या की फुगवून येऊ द्या छाती तुमची, होऊ द्या गर्वाने उभी ताट. खूप छान आहे म्हणून त्यांच्या कवितेतले की आपण आपल्या राष्ट्रभक्ती संस्करण महाकवी संमेलन याचा अध्यक्ष या नात्याने आज मला मनस्वी आनंद झालेला आहे. गोमातेचं अगोदर आपण पूजन करून 100 पुस्तकं आईच्या मायेचा स्पर्श अर्पण करून आपण ह्या महाकवी संमेलनाला प्रारंभ केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की पुस्तकाचं हंडी, आपण दहीहंडी म्हणतो, आज आपण पुस्तकाची हंडी ही साजरी करणार आहोत. एक वेगळा आगळा उपक्रम भारतामधला हे माझे मित्र नितीन चिलवंत आणि आमचे शिवकुमार बायेसाहेब यांच्या सहकार्यातून मदतीनं यांचं पूर्ण मला आम्ही जे काय 3 पानाचा भेद विचाराचा आम्ही आज शंकराच्या चरणी सावतामाळी यांच्या सभागृहामध्ये हे महाकवी संमेलन दिव्य आणि भव्य जे झालेलं आहे. तर मी संत सावता महाराज मंदिराचे अध्यक्ष आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्याचे आभार मानतो. आणि येणारे जे कवी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आमचे असिस्टंट सहाय्यक पोलीस आमचे अंबुरे साहेब इथं हजर राहिले आणि आमचे दुसरे ECP रवींद्र रसाळ साहेब हजर राहिले. आणि लातूरवरनं बसप्पा रोडगे सरपंच ज्यांना राष्ट्रपती पदक भेटलेलं आहे, एक आदर्श गावचे सरपंच या कार्यक्रमाला हजर राहिले. आणि तसेच आपल्याला तुकाराम महाराज देहूच्या दरबारातून अभ्यंकर महाराज या ठिकाणी हजर राहिले. आणि विशेष म्हणजे अरुण पवार साहेब घरकुलमधून 350 पुस्तकाचा आम्हाला इथे अनेकांनी जे मदत केली. आणि मानतेश मामा जालियाळ यांनी गाय आणि वासरू आम्हाला देऊन जे सहकार्य केलं, खरोखर ही गोष्ट इतिहासामध्ये नोंद होण्यासारखी अभूतवार अशी घटना आहे. आणि एक आनंदाची बाब, धनेश्वर मंदिरातून भजनी मंडळ रवी गावडे साहेब आले होते. सर्व असा अलौकिक अभूतपूर्व आमचे मनोहर जीवनाप्पा, पोलीस मित्र, नागरिक दक्षता संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मित्र सचिव अरणे हे सर्व मंडळी हे आज या कार्यक्रमाला हजर राहिले. आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रभक्ती संस्करण महाकवी संमेलनाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रमेश अण्णा उमरगे. अण्णा, आपल्या या सकाळपासून चाललेल्या या राष्ट्रभक्ती संस्करण कवी संमेलनाला या
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बरेचसे कवी आलेले आहेत, तर अंदाजे किती कवी आतापर्यंत या ठिकाणी येऊन गेले? माझ्याकडे मोबाईलवरनं याद्या आलेल्या आहेत. 500 कवीची नोंद आपल्या ह्या कवी संमेलनाला झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पूर्ण लातूर, बीड, परभणी, नांदेड, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 500 कवींनी या महाकवी संमेलनाला हजेरी लावलेली आहे. अण्णा, आपण हे जे देशभक्तीपर कवी संमेलन ठेवलं, तर या देशभक्ती कवी संमेलनाच्या माध्यमातून आपण देशाला काय संदेश देऊ इच्छिता? या राष्ट्रभक्ती संस्करण महाकवी संमेलनातून एक संदेश पूर्ण भारतामध्ये गेलेला आहे. आपण 3 प्रतीमध्ये, एक प्रत आपण पंतप्रधान कार्यालय, मोदी साहेबांच्या कार्यालय नवी दिल्लीला, दुसरी प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य इथं गेलेली आहे, तिसरी प्रत आपली औंधला गेलेली आहे. आणि कवींना असं सहजासहजी स्टेज उपलब्ध होत नाही. आपण सर्वांना मुक्त प्रवेश देऊन प्रत्येकाला सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. हा एक मोठा संदेश या कवी संमेलनातून गेलेला आहे. अण्णा, आपण या राष्ट्रभक्ती संस्करण कवी संमेलनामध्ये आज ज्या गोमातेचा राज्य दर्जा मिळालेला आहे, राज्यमातेचा, त्याविषयी आपण या संमेलनामध्ये या जे गोमातेला या ठिकाणी आपण पूजन केलं, त्याविषयी आपलं काय मत व्यक्त करावं आपण? गोमातेचा दर्जा महाराष्ट्र शासनाने जो दिलेला आहे, मी मानकेश मामा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, त्यांना विनंती केली की आम्हाला एक नवीन उपक्रम चालू करायचा आहे, तर मला गाय आणि वासरू पाहिजे. मानकेश मामांनी लगेच मान्यता दिली. कुणाला ते गाय देत नाहीत, परंतु मी त्यांना सांगितलो की हा मेसेज संपूर्ण भारतात जाणार आहे. गोमातेला राज्य जो दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने, तो आम्हाला एक वेगळा संदेश जनतेमध्ये, कवीमध्ये, भारतामध्ये देण्यासाठी, तर आपल्याला मानकेश मामा याच्याबद्दल अर्ध्या मिनिटामध्ये त्यांचं मत. मानकेश लिंगप्पा जालिया, बसवेश्वर प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. ही गाय सांभाळायचं कारण एवढंच आहे, प्रत्येक माणसाने कुठलंही शुभ काम करताना गायचं पूजन पहिलं केलं पाहिजे, गायीला महत्त्व दिलं पाहिजे. ते गाय कसाईकडे जाते ते नाही जायला पाहिजे. म्हणून माझ्याकडे आत्ता 20 गाय आहेत, तर एकही एक टीप सुद्धा दूध नाही, तशी गाय माझ्याकडे आता सध्या आहे. आणि माझा कार्यक्रम सुद्धा असंच चालू राहणार आहे. कोणी आत्ता जरी मला कोणी सांगितलं की बा या गाय जखमी आहे, अशी पडलेलं आहे, किंवा जखमी अवस्थेत असलं तरी आम्ही घेऊन येऊन त्याला दवाखान्यात टाकून हे अशी परिस्थितीमध्ये गाय आम्ही ठेवत असतो. प्रत्येक व्यक्तीने कुठलंही चांगलं काम आणि शुभकाम करत असताना पहिल्यांदा गायीचं पूजन करून, किंवा त्यांनी ज्याला गरज असेल त्यांनी, माझा इथं बोर्ड आहे, नंबर आहे, त्यांनी मी मोफतमध्ये त्यांना सेवा पुरवण्याचं काम करेल. तर एवढं संदेश द्यायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. या कार्यक्रमाचा अध्यक्ष मानकेश मामा जाळिया यांनी बसवेश्वर प्रतिष्ठानने आपल्याला जे गाय वासरू उपलब्ध करून दिले, फार मोठा संदेश शिवकुमार साहेब, बाळासाहेब हा गेलेला आहे. भारतामध्ये, जगामध्ये एक वेगळा पायंडा या रूपातून गायीचं गोपूजन करून आपण इथं 100 पुस्तकं आईच्या मायेचा स्पर्श अर्पण करून मग आपण कवी संमेलनाला प्रारंभ केलेला आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. एवढंच या प्रसंगी अध्यक्ष या नात्याने मी जाहीर करतो.